नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सागर साखरे युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आजच्या या भागामध्ये बघूया आपण 12वीचा इतिहास। 12वीच्या इतिहासामध्ये जे काही प्रश्न आणि जे काही उत्तर असतात त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या ज्या काही प्रश्न आणि उत्तर आहेत तर घेऊया किंवा रिकाम्या जागा ज्या असतात त्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघूया। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काय आहे की ह्या ज्या काही प्रश्नपेढी आहे किंवा प्रश्नसंच आहे हे कदाचित काही प्रमाणामध्ये या ठिकाणी तुमच्या परीक्षेमध्ये पण उतरू शकतो। तर त्या दृष्टिकोनातून आपण बघूया या ठिकाणी 12वीचा इतिहास। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॉपिक बघूया ते म्हणजे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। युरोपातील प्रबोधन आणि कशाचा विकास? विज्ञानाचा विकास। या माध्यमातून आपण जे काही प्रश्न आणि उत्तर आहेत 12वीच्या इतिहासामधले त्या दृष्टीने आपण या ठिकाणी मागोवा घेणार आहोत। तर सुरू करूया। या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। तर प्रश्न आहे पहिला, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठं झालेली आहे? तर औद्योगिक क्रांतीची जी काही सुरुवात आहे ते सुरुवात झालेली आहे कुठं? तर या ठिकाणी इंग्लंडमध्ये। इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, युरोपाला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख यांनी करून दिली। तर या ठिकाणी कोणी करून दिली ओळख? तर या ठिकाणी मार्को पोलो। मार्को पोलो यांनी या ठिकाणी कशाची ओळख करून दिली? तर चीन आणि आशिया खंडाची या ठिकाणी ओळख करून दिली। तिसरा प्रश्न, इसवी सन 1609 मध्ये याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली। तर या ठिकाणी लक्षात घ्या, आकाशामधलं जे काय संपूर्णपैकी जे काय निरीक्षण आहे ते निरीक्षण या ठिकाणी कोणी केलं? तर तो आहे महत्वाचा, तो म्हणजे कोण? आपला हा गॅलिलिओ। तर गॅलिलिओने अधिक सुधारित काय तयार केली? तर या ठिकाणी दुर्बीण तयार केली। त्यानंतर दुसरा प्रश्न नेक्स्टचा, स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने भारताच्या शोधात निघाला। कोण निघाला या ठिकाणी? कोण आहे? तर या ठिकाणी कोलंबस हा भारताच्या शोधासाठी निघाला होता। आणि हा जो कोलंबस आहे हा कोलंबस निघाला होता भारताच्या शोधासाठी, तो म्हणजे केव्हा? तर 1492 साली। लक्षात घ्या, 1492 साली तो भारताच्या शोधासाठी या ठिकाणी निघाला होता। पण तो अचानकपणे कुठे जाऊन पोहोचला? तर तो पोहोचला या ठिकाणी अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला। नंतरचा प्रश्न आहे, वास्को द गामा बंदरात 1498 साली पोहोचला। म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस वास्को द गामा आला होता तर वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी आहे। तर तो खलाशी कुठे येऊन पोहोचला भारतामध्ये? तर तो कालिकतमध्ये येऊन पोहोचला। कोझिकोडे याचं जुनं नाव आहे आणि हे ठिकाण कुठं आहे? तर या ठिकाणी केरळमध्ये। लक्षात घ्या, तर वास्को द गामा 1498 साली कुठे येऊन पोहोचला? या ठिकाणी केरळ मधील कुठं बंदर आहे? तर ते कालिकत बंदरामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचला। पुढे बघूया, इंग्लंडमधील याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले। म्हणजे कापसाचं जे काही सरकी आणि जे काही कापूस आहे ते वेगळं करण्याचं जे काही यंत्र आहे ते यंत्र आहे कोणतं? तर स्पिनिंग जेनी। आणि स्पिनिंग जेनी हे जे यंत्र आहे ते यंत्र तयार कोण केलं? तर जेम्स हरग्रीव्ज। जेम्स हरग्रीव्ज याने काय केलं? तर या ठिकाणी हे जे काही स्पिनिंग जेनी नावाचं जे काही यंत्र आहे ते यंत्र काय केलं? या ठिकाणी यांनी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आता बघूया आपण, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधील जी काही चुकीची जोडी आहे ती काय करायची? या ठिकाणी दुरुस्त करून लिहायचं आहे। तर बघूया पैकी दिलेला आहे, तर ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून काय करायचं? आपल्याला लिहायचं आहे। म्हणजे काय? हा जो ब गट आहे याच्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ती आपण या ठिकाणी बघूया। तर व्यवस्थित बघा वरतून, जॉन के धावता धोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन, एडमंड कार्टराइट यंत्रमाग, जेम्स वॅट तर स्टीम इंजन। तर ही एक जोडी आहे, लक्षात घ्या। तर याच्यापैकी जी चुकीची जोडी आहे ती कोणती? या ठिकाणी सॅम्युअल क्रॉम्प्टन। कोणता? कॉटन जीन। सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन जे आहे लक्षात घ्या, कशाचा शोध लावला होता? म्यूल यंत्र। म्यूल यंत्राचा जो काही शोध आहे तो कोणा लावला होता? या ठिकाणी सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी। पर्याय दिलेला आहे तो कसा आहे? या ठिकाणी चुकीचा आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी दुसरा आहे या ठिकाणी अ गट आणि ब गट। तर या ठिकाणी रोलर प्रिंटिंग बेल यांनी शोध लावला। स्टीम इंजन जेम्स वॅट, त्यानंतर क्लेअरमॉन्ट बोट रॉबर्ट फुलटन
आणि छापखाना मार्को पोलो. आता वास्तविक पाहता या प्रश्नामध्ये जो काही हे उत्तर आहे मार्को पोलो, मार्को पोलो काय होता या ठिकाणी तर खलाशी होता. तर हे उत्तर व्यवस्थित येईल का? शोध कोणी लावला तर गुटेनबर्ग. जोनेस गुटेनबर्ग यांनी कशाचा शोध लावला? त्या ठिकाणी छापखान्याचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे ही जोडी चुकीची आहे आणि ही जोडी चुकीची आहे. आता या ठिकाणी पुढचं बघूया. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे या ठिकाणी लिहा. तर हा प्रश्न आहे. म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं द्यायचं आहे. तर प्रश्न बघूया या ठिकाणी. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा कोण? तर तो आहे या ठिकाणी निकोलस आणि कोण? कोपर्निकस. निकोलस आणि कोपर्निकस यांनी काय प्रतिपादन केले? ते ग्रहमाला सूर्य केंद्रित आहे. दोन प्रकारचे सिद्धांत होते. एक म्हणजे सूर्य केंद्रित सिद्धांत आणि दुसरा कोणता सिद्धांत होता तर पृथ्वी केंद्रित सिद्धांत. तर सूर्य केंद्रित सिद्धांत जो आहे याची मी डिस्क्रिप्टिव्ह काही चर्चा करणार नाही, थोडक्यात या ठिकाणी माहिती मी देणार आहो, लक्षात घ्या. तर या ठिकाणी सूर्य केंद्रित जो सिद्धांत आहे तो कोणी मांडला या ठिकाणी? निकोलस आणि कोण? कोपर्निकस यांनी. लक्षात घ्या. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ. आता या ठिकाणी वराहमिहिर यांनी किती ग्रंथ लिहिले होते? त्या ठिकाणी 3 ग्रंथ लिहिले होते. लक्षात घ्या. लघुजातक, बृहज्जातक आणि बृहत संहिता. हे 3 ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत या ठिकाणी तर वराहमिहिर यांनी हे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. होमरची महाकाव्य. होमर जे आहे, होमरनी कोणती महाकाव्य लिहिलेली आहेत ते म्हणजे कोणतं? इलियड आणि ओडिसी. हे 2 जे महाकाव्य आहे ते कोणी लिहिले आहेत त्या ठिकाणी? होमरनं लिहिलेली आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचं काय? नेक्स्ट प्रश्न बघूया. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला द्यावरती कोण? तर आफ्रिका खंडाला जो काही वळसा घालणारा जो काही द्यावरती आहे तो कोण आहे या ठिकाणी? बार्थोलिम डायस. मी शॉर्ट मध्ये लिहितो बार्थोलिम डायस. आणि बार्थोलिम डायस यांनी 1486 साली या ठिकाणी काय दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घातला होता. त्याच ठिकाणाला त्यांनी नाव दिलं होतं ते म्हणजे कोणता तर केप ऑफ गुड होप. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला वाईसरॉय कोण? आता या ठिकाणी कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे. लक्षात घ्या. कन्फ्यूज होणारा का आहे? कारण की भारतामध्ये जो काही पोर्तुगीजांचा जो काही पहिला व्यक्ती आला होता तो कोण आला? त्या ठिकाणी वास्को द गामा. लक्षात घ्या. वास्को द गामा हा पुस्तकामध्ये आहे. लक्षात घ्या. पण रिअल मध्ये जर आपण अभ्यासासाठी जर या ठिकाणी जर बघितलं तो कोणता आहे बघा? डी अल्मेडा. लक्षात घ्या. कोणता आहे तर डी अल्मेडा. डी अल्मेडा हा भारतातील पहिला काय वाईसरॉय आहे. लक्षात घ्या. हा 1502 किंवा 1505 साली होता. लक्षात घ्या. तरी पण तुम्ही आणखी त्या पर्याय लक्षात घ्या ते म्हणजे कोणता तर वास्को द गामा. लक्षात घ्या. वास्को द गामा पण लक्षात ठेवा. म्हणजे दोन्हीपैकी कोणतेही पर्याय तुम्हाला लिहिता येईल. कारण की पुस्तकामध्ये जे 12वीच्या पुस्तकामध्ये ते कोणता तर वास्को द गामा आहे, पण रिअल मध्ये जर खलाशी आहे. तर आपण पुढचे प्रश्न बघूया. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण काय करा. त्यांनी आफ्रिका खंडातून गुलाम पकडून नेण्याचा व्यापार सुरू केला. कारण या ठिकाणी कारण काय आहे? त्यांना आफ्रिकी खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. आफ्रिकेतील लोक शारीरिक श्रमात सक्षम होते. हे पण उत्तर नाही बरोबर, हे पण नाही आहे उत्तर बरोबर. लक्षात घ्या. तर स्वस्तात उपलब्ध होणारे श्रम ही युरोपीय राष्ट्राची काय होती? गरज असल्याने या व्यापारामध्ये काय होतं या ठिकाणी? फायदा होता. तर कोणतं उत्तर? हे बरोबर आहे. म्हणजे पोर्तुगीजांनी आफ्रिका खंडातून गुलाम पकडून नेण्याचा व्यापार सुरू केला कारण स्वस्तात उपलब्ध होणारे श्रम ही युरोपीय राष्ट्राची गरज असल्याने या व्यापारात फायदा होता. नंतरचा आहे छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय. कारण काय? त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला, त्यामुळे लिखित साधने उपलब्ध झाली, त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली, की विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे काय झाले या ठिकाणी शक्य झाले. तर याचा जो काही पर्याय तो पर्याय किती या ठिकाणी? 4 पर्याय या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. की हा पूर्णपैकी नकाशा दिलेला आहे. नकाशा कशाचा आहे तर याकडे सागरी सफरीचा जो काही मार्ग आहे या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे. तर सागरी सफर म्हणजे काय तर या ठिकाणी बघा की युरोपमधून पूर्णपैकी भारतामध्ये कशा प्रकारे जे काही खलाशी आहेत ते खलाशी या ठिकाणी आलेले आहेत. कारण की पूर्वीचा जो काही मार्ग आहे तो मार्ग काय झाला? बंद झाला होता. तर बंद झाला कारणामुळे या ठिकाणी पर्यायी मार्ग जे आहे ते पर्यायी मार्ग शोधण्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी काय मोहिमा निघालेल्या आहेत. असो तो भाग वेगळा. आपण या ठिकाणी
वन लाईनर क्वेश्चन बघायचे आहेत या ठिकाणी. तर आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? हे बघा, आफ्रिका आहे आणि आफ्रिकेच्या जो काही दक्षिण टोक आहे त्या दक्षिण टोकाला काय म्हणतात या ठिकाणी? केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप म्हणजे आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला, म्हणजे हे भाग उत्तर आहे आणि हे काय दक्षिण आहे. तर आफ्रिकेच्या खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? केप ऑफ गुड होप. वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात उतरला? तर या ठिकाणी भारत बघा, भारत कोणता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी हे बघा, हे आहे भारत आणि भारतामध्ये जो काही हा जो वास्को द गामा आहे हा 1498 साली जो उतरला होता तो कुठे उतरला होता? या ठिकाणी कालिकत. तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल कदाचित, तर ह्या कालिकत बंदरामध्ये हा वास्को द गामा आहे तो काय या ठिकाणी उतरला. त्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्या प्रवाशाचे नाव या नकाशाद्वारे समजते? तर पृथ्वी प्रदक्षिणा करणारा जो काही या ठिकाणी प्रवासी आहे तो कोण आहे? फर्डिनांड मॅगलन. फर्डिनांड मॅगलन. तर फर्डिनांड मॅगलन याचं या माध्यमातून आपल्याला काय कळते? या ठिकाणी नाव कळते. तर यानं काय केलेलं आहे? तर पृथ्वी प्रदक्षिणेचा काय या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या. तर वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात उतरला होता? तर या ठिकाणी काय याचं उत्तर? केरळ. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अमेरिका खंडाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कोणत्याही एका प्रवाशाचे नाव लिहा. तर अमेरिका या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो कोलंबस आहे हा 1492 साली कुठे निघाला होता? तर भारताकडे निघाला होता, भारताचा शोध लावण्यासाठी. पण तो कसा निघाला होता? उलटा निघाला होता. पण उलटा निघता त्यानं मग जो काही शोध आहे तो शोध कशाचा लागला या ठिकाणी? अमेरिकेचा. लक्षात घ्या. म्हणजे कोलंबस आणि त्यानंतरच्या काळामध्ये येणारा कोणता? तर ह्या ठिकाणी अमेरिगो. हे जे दोन खलाशी आहेत ते अमेरिकेच्या शोधासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. तर अमेरिका खंडाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कोणत्याही एका खलाशाचे नाव. मग हे खलाशी कोणता या ठिकाणी? कोलंबस. लक्षात घ्या. त्यानंतर बघूया, हा नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कोणती माहिती या नकाशाद्वारे समजते? तर आपल्याला कोणती माहिती कळते या ठिकाणी? हा सागरी सफरीचा काय पूर्णपैकी नकाशा आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय या ठिकाणी? म्हणजे सागरी सफर आणि जग आणि सागरी सफर याची पूर्णपैकी माहिती काय होते या नकाशाद्वारे आपल्याला या ठिकाणी कळते. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघूया. बघू शकता की इथं दिलेलं आहे काय? तर खालील तक्ता पूर्ण करा. म्हणजे शोध आणि शोधक या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. तर या ठिकाणी एका ठिकाणी शोध, दोन ठिकाणी शोध नाही आहेत आणि शोधक हे दोन ठिकाणी नाही आहेत. त्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की ॲबल जानसवा टास्मन यानं कशाचा शोध लावला? तर ॲबल जानसवा टायसन यानं कशाचा शोध लागला? तर क्वीन्सलँड कार्पेंट्रिया. क्वीन्सलँड कार्पेंट्रिया याचा शोध लावलेला आहे ॲबल जानसवा टास्मन यांनी. लक्षात घ्या. त्यानंतर मेडेरा आणि ओझरस या द्वीपसमूहाचा शोध जो लावलेला आहे तो कोणा लावलेला या ठिकाणी? हेनरी द नेव्हिगेटर. हेनरी द नेव्हिगेटर यांनी कशाचा शोध लावला त्या ठिकाणी? मेडेरा आणि ओझरस या द्वीपसमूहाचा. म्हणजे त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या या ठिकाणी मोहिमा जे राबवण्यात आलेल्या होत्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या जगाचा किंवा प्रदेशाचा शोध लावला. त्या माध्यमातून मग यांनी या जे काही दोन आहेत वेगवेगळे जे काही स्थान आहेत याचा काय लावला? त्यांनी शोध लावला. तर मँगो पार्क हा जो शोधक आहे यानं कशाचा शोध लावला ते बघूया या ठिकाणी. ते लावला बघा, नायजर नदी प्रवाह. कशाचा शोध लावला यांनी? नायजर नदी प्रवाह. नायजर नदी प्रवाह याचा जो काही शोध लावला तो कोणा लावला या ठिकाणी? मँगो पार्क यांनी. लक्षात घ्या. त्यानंतर ॲमेझॉन नदीच्या मुखांचा प्रदेश जो काय तो कोण शोधून काढला या ठिकाणी? अमेरिगो व्हेस्पुरी. अमेरिगो. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, अमेरिगो याच्यावरूनच अमेरिका हे नाव पडलेलं आहे. म्हणजे कोलंबस जरी अमेरिकेमध्ये जरी गेला असेल तरी पण अमेरिगो त्याच्या नंतरच्या काळामध्ये गेला. त्यानं पुष्कळशा या ठिकाणी सफरी केल्या आणि सफरी केल्या कारणामुळे अमेरिकेचं जे काय नाव आहे ते कशामुळे पडलं तर या ठिकाणी अमेरिगो यांच्यामुळं ते नाव पडलेलं आहे. लक्षात घ्या. तर या की खाली
जे काही वेगवेगळे देश आहेत या देशामध्ये कोणत्या कोणत्या या ठिकाणी संस्था अस्तित्वात होत्या किंवा आहेत हे आपण या ठिकाणी बघूया. तर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज ही जी आहे ती कुठं होती या ठिकाणी? लंडनला. तर ही सोसायटी कुठे होती या ठिकाणी? लंडनला होती, लक्षात घ्या. फ्रान्सची कोणती होती या ठिकाणी? फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स. फ्रान्स या ठिकाणी इंग्लिशमध्ये घेऊया, फ्रेंच अकॅडमी ऑफ. त्यानंतर महत्वाचं आहे बघा की अकॅडमी ऑफ द लिक आईड. अकॅडमी ऑफ लिक आईड. आता या ठिकाणी ऑप्शन चुकलेला आहे, लक्षात घ्या. तर इथं जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन काय येऊ शकते या ठिकाणी? तर रोम, लक्षात घ्या. रोमची संस्था ही होती, लक्षात घ्या. त्यानंतर अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट. अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट ही आहे कशाची? तर या ठिकाणी फ्लॉरेन्स. तर अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट ही आहे कशाची? तर फ्लॉरेन्सची, लक्षात घ्या. तर हे आपण बघितलेले या ठिकाणी तक्ता पूर्ण केलेले आहेत. ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या आपण तक्ते काय केलेले या ठिकाणी आपण एवढंच बघूया. जे काही डिस्क्रिप्टिव्ह जे काही प्रश्न आहेत, जे काही तुम्हाला लिहावायचे जे काही असतं त्याबद्दल आपण नंतरच्या भागामध्ये या ठिकाणी चर्चा करूया. तोपर्यंत युनिव्हर्सल अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.